श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। 17व्या शतकातल्या दत्त संप्रदायातल्या अधिकारी सत्पुरुषांची एक एक जीवनचरित्र पाहत असताना दत्तावतार दत्तस्वामींच्या चरित्रानंतर एक महान सत्पुरुष दत्त संप्रदायातले होऊन गेले। सन 1611 ते 1698 या दरम्यान एक दिव्य सत्पुरुष जन्माला आले। या सत्पुरुषांचं नाव आहे महिपतिदास योगी। हे जे महिपतिदास योगी आहेत यांचं जीवन चरित्र कर्नाटक प्रांताशी संबंधित आहे। 17व्या शतकामध्ये बागलकोटहून येऊन विजापूरला एक कुटुंब स्थायिक झालं। बागलकोट प्रसिद्ध गाव आहे। त्या बागलकोट पासून विजापूरला आले। विजापूर हे सुद्धा भारतातलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे गोल घुमट आहे। तो जो गोल घुमट आहे त्या गोल घुमटासाठी विजापूर हे प्रसिद्ध आहे। त्या विजापूरला हे कुटुंब आलं। रंगभट काथवटे असं त्यांचं नाव आहे। त्या रंगभट काथवटे यांच्या मुलाच्या पोटी एक दिव्य पुत्र जन्माला आला। हे जे रंगभट काथवटे आहेत यांच्या घरात दत्तभक्ती आहे। हे महान सत्पुरुष आहेत, स्वतः अधिकारी सत्पुरुष आहेत आणि यांच्या पोटी जन्माला जो मुलगा आला तोही मोठा दत्तभक्त होता, तेही मोठ्या अधिकाराचे होते। रंगभट काथवट्यांच्यावर दत्तकृपा होतीच, मुलावरती सुद्धा दत्तकृपा होती, दत्तोपासना होती। आता एवढी परंपरा आहे की आजोबा मुलगा हे दोघंही एवढे अधिकारी सत्पुरुष आहेत, दत्तभक्ती करणार आहेत। यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला हा सामान्य कसा जन्माला येईल सांगा। शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते। या न्यायाने देव सुद्धा जागा शोधत असतात। तो आपले पवित्र आत्मे कुठे सोडायचे? ज्या देहातून दत्तभक्तीचे अंकुर जनमानसात रुजवले जातील, दत्तभक्तीची बीजे जनमानसात रुजवली जातील, भगवंत सुद्धा वाट पाहत असतात। अशा जीवांना कुठे जन्माला घालायचे याची योजना भगवंत ठरवत असतात। या रंगभट काथवट्यांचा नातू म्हणजे महिपतिदास योगी। या पोराचा जन्म झाला आणि एका ज्योतिषांना बोलवलं विजापूरला, बरं का। या ज्योतिषांचं नाव आहे प्रल्हाद कृष्णाचार्य। त्यांनी या पोराच्या जन्माच्या वेळेप्रमाणे घटिका बघितली, वेळ पाहिली आणि पत्रिका मांडली। आणि ती पत्रिका बघता बघता त्यांनी सांगितलं, शास्त्री बुवा, रंगनाथ बुवा, रंगभट बुवा, तुम्ही देवापुढे साखर ठेवा, पेढे ठेवा। का? कारण ही पत्रिका पाहिल्यानंतर हा मुलगा जो जन्माला आलाय हा सामान्य नव्हे, हा मागच्या अनंत जन्माचं काहीतरी घेऊन आलाय, हा महायोगी तुमच्या घराण्यात जन्माला आलाय म्हणाले। याच्या पत्रिकेची ग्रहस्थिती बघता 5 ग्रह केंद्रस्थानी उच्च असे सगळे ग्रह आहेत आणि केंद्रामधील सर्व ग्रह पाहता हा पोरगा सामान्य नव्हे, हा महान दत्तभक्त होईल, हा महान योगी या स्वरूपाचा हा पुत्र आहे। अतिशय आनंद झाला घरातल्या सर्वांना। या पोराचं महिपतींचं वेदाध्ययन सुरुवात झालं। वेदविद्या त्याचं ज्ञान यांच्या वडिलांकडून आजोबांकडून यांना मिळू लागलं विजापूरला। बघा, वेद पारंगत झाले, शास्त्र पारंगत पण झाले। 6 शास्त्र आहेत, वेदाचा अभ्यास वेगळा, शास्त्राचा अभ्यास वेगळा। वेदाभ्यास केलाच पण शास्त्राचा सुद्धा अभ्यास केला। आता याचा परिणाम
पुराणांचा सुद्धा अभ्यास केला, म्हणजे वेद शास्त्र पुराण यांचा अभ्यास केला. आणि आता असं झालं, मूळचं घेऊनच आले होते. त्यामध्ये वडील तेही अधिकारी, आजोबा तेही अधिकारी सत्पुरुष, त्यामुळे ते परंपरेतलंच आलं होतं, घराण्यातलंच आलं होतं, चालत आलेलं. दुसरीकडे जायची गरजच नव्हती. आपोआप जे बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले म्हणतात की नाही, तसं जे बोलू ती दत्तात्रेयांची लीलाच वर्णन करायचे, जे सांगू ते दत्तात्रेयांबद्दलच भरभरून सांगायचे. परिणाम कोणीतरी सांगू लागलं, म्हणाले महाराज तुम्ही असं करा, महिपती महाराज तुम्ही जरा दत्त महाराजांच्या वरती प्रवचन करा, दत्त महाराजांच्या वरती माहिती सांगा, दत्तात्रेयांच्या लीला आम्हाला सांगा, तुम्ही प्रवचन करा, तुम्ही कीर्तन करा. झालं, हे जे महिपती महाराज आहेत हे कीर्तन प्रवचन करू लागले. वेदाभ्यास झाला होता, शास्त्राभ्यास झाला होता, पुराणांचा अभ्यास झाला होता, आणि आता दत्तगुरूंच्या लीला गाऊ लागले. बघा यांच्या वाणीचा प्रभाव किती दिव्य होता. विजापूरच्या गोल घुमटाचा निर्माता, त्याचं नाव आहे मोहम्मद आदिल शहा. तो मोहम्मद आदिल शहाच्या कानावर ही बातमी गेली की एक पोरगा, तरुण पोरगा बसतो आणि हजारो लोक त्याच्या मुखात येणारे शब्द ऐकण्यासाठी आतुरतेने बसलेले असतात. असं काय सांगतो तो, म्हणून तो मोहम्मद आदिल शाह यांच्या प्रवचनाला जाऊ लागला. नृसिंह मंदिरात ही प्रवचनं चालायची आणि हा आपल्या दरबारातल्या लोकांसह मोहम्मद आदिल शाह यांचं प्रवचन ऐकायला जायचा. हा पोरगा ज्या तळमळीनं दत्तात्रेयांच्या लीला सांगायचा महिपती, ते ऐकून बादशाह मंत्रमुग्ध झाला. बादशहानी चरण पकडले महिपतींचे, महिपती दासांचे, आणि बादशहानी प्रार्थना केली. असं आहे की या बादशहाचा आणि त्याच्या सरदारांचा दिनक्रमच झाला की संध्याकाळ झाली की नृसिंह मंदिरात विजापूरला जाऊन महिपती दासांचं चरित्र ऐकायचं. केवढं मोठं कार्य बघा. हे जे महिपती दास आहेत यांनी स्वतः दत्तभक्ती केलीच, यांना यांच्या वडिलांकडनं अनुग्रह मिळाला. बरं का, मी मगाशी बोलताना खुलासा केलाच होता की आजोबा रंगभट अधिकारी होतेच, पण मुलगा म्हणजे यांचे वडील सुद्धा अधिकारी होते. वडिलांनी दत्तभक्तीचा अनुग्रह मंत्र दिला आणि त्याच्यानंतर हे एवढे परमपदाला पोचले की यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला दत्तभक्तीची बीज पेरायचं काम सुरू केलं. दत्तभक्ती स्वतः करून अनेकांना दीक्षा दिली, दत्तभक्तीचं प्रेम निर्माण केलं. काखंडकी गावात स्वतः स्थायिक झाले. विजापूर सोडलं, काखंडकी नावाचं कर्नाटकातलं गाव तिथं स्थायिक झाले. महिपती दासांना कन्नड यायचं, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत सर्व भाषा अवगत होत्या. त्यांनी अनेक काव्य सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केली. आणि यांच्या वंशातले जे 8वे वंश श्रीपतय्या सोमय्या हरिदास यांनी यांचं सुंदर चरित्र असं वर्णन करून ठेवलंय. त्या वर्णनामध्ये या महिपती दासांनी एक अभंग लिहिलाय, तेवढा वर्णन करून आपण आज वाणीला विराम देऊ. ते म्हणतात, दत्त दिगंबरू तूची माझा गुरु, जाणा तो निर्धारू स्वामी माझा, दत्त द्वित्ताक्षर नाम मंत्र थोर, दत्त हो संचार तारी येला, दत्त दत्त म्हणता अदत्तपण गेला, दत्त हे लाधला दत्तपण, दत्त आत्माराम दत्त देवोत्तम, दत्त भवश्रम निरसी येला, दत्त पाहता जेथ आहेच हे तेथ, दत्ताविण ठावरिता नाही, दत्त माझा प्राण सद्गती साधन, बाह्यांतर परिपूर्ण देव माझा, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, महिपतीचा दाता, दत्त एकू. अशा दत्तचरणी विलीन असलेल्या महिपती दासांना आजच्या दिवशी महिपती दास योगी महाराजांच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होऊया. दत्तात्रेयांचं पवित्र नामाचं स्मरण करून आज वाणीला इथंच विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.